मित्रांनो, कधी विचार केलाय एक बिल्डिंग ज्यावेळी डिझाईन केली जाते त्यावेळेला त्याचं एलिव्हेशन कसं होईल, कोणते टाइल्स लावले जातील, त्याचं इंटेरियर कसं दिसेल, या प्रत्येक गोष्टी बाबतीत बारकाईने विचार केला जातो. पण एक गोष्ट अशी आहे जी अत्यंत महत्वाची असूनही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि याचंच ताजं उदाहरण म्हणजे पुनावळेमधील एक प्रसिद्ध सोसायटी लाईफ रिपब्लिक, जिथे ड्रेनेज आणि सीवेज ट्रीटमेंट प्लांट या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिथल्या लोकांना खूपशा प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं. जसं की पाणी साचणे, त्या साचलेल्या पाण्याचा दुर्गंध येणे आणि अशा प्रकारे खूपशा गोष्टी ज्या लोकांना त्रासदायक ठरतात. लाईफ रिपब्लिक R7 चे रहिवासी आहोत. खूप त्रास होतोय, पाण्याला खूप वास आहे. त्याच्यानंतर STPच्या आजूबाजूला सगळं गटार तयार झालेलं आहे आणि त्याच्यातनंच लोकांना त्यांच्या पार्किंगमध्ये जायला लागतं, त्यांच्या गाडीमध्ये बसायला पूर्ण त्या पाण्यातनं जायला लागतं. कि पैसा देके कैसे बेवकूफ हम बन रहे हैं. आणि हीच व्यवस्था ठरवते की बिल्डिंग मधलं वेस्ट वॉटर आणि रेन वॉटर नेमकं कुठे आणि कसं जाणार. आणि म्हणूनच गव्हर्नमेंट प्रत्येक प्रोजेक्टसाठी ड्रेनेज NOC मागते. आणि ही NOC तुम्हाला तेव्हाच मिळते ज्यावेळेला तुमच्या डिझाईन मध्ये प्रॉपर सीवेज ट्रीटमेंट प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सीवर कनेक्शनचा प्लॅन समाविष्ट असतो. हॅलो, इकडे इकडे इकडे. हाय, एक गोष्ट सांगू का? ही NOC जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळण्यात अनेक अडचणी येतात आणि तुम्हाला पेनल्टी देखील लागू शकते. लक्षात ठेवा, बिल्डिंग फक्त बाहेरून सुंदर असणं पुरेसं नाहीये, त्याची खालील व्यवस्था देखील परफेक्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सस्टेनेबिलिटी आणि सेफ्टी या दोन्ही गोष्टी एकत्रच चालतात. अशाच महत्त्वाच्या इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्वक व्हिडिओसाठी सँक्शनवालाला आजच फॉलो करा.